CIDचे अधिकारी जे आहेत, पाटील साहेब, गुजर साहेब, नवीन पाटील मॅडम, ज्यांच्याकडे हा तपास आहे, आणि बाकी काही जे आहेत त्यांना भेटलो आम्ही. उद्या दुपारून तेली साहेबांचा इथं म्हणजे त्यांच्याशी भेटणार आहेत. तुम्ही बघताय तेली साहेब काही येऊ शकले नाही, बाहेर आहेत ते. उद्या 3 वाजेपर्यंत येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला जो पाहिजे म्हणजे आम्हाला जी माहिती पाहिजे, आता CID कडे तपास कधी आलेला आहे, कुणाकडून, पोलीस स्टेशनकडून. हो. हां, मग तो आता तेली साहेब जे आहेत तो त्यांच्याकडे तपास आहे की म्हणजे त्यांच्याकडे कुठला तपास वर्ग करण्यात आलेला होता. म्हणजे जे आम्हाला माहिती पाहिजे होती ती आम्हाला आत्ता भेटलेली नाही आहे. त्यांनी खात्री एवढी दिलेली आहे की तपास योग्य दिशेनं आहे, तपासामध्ये कुठंही कसर नाही, आणि आमच्यावर म्हणजे जे चालू आहे सगळं. आणि मी नेहमी बोलत होतो त्याप्रमाणेच की बाबा आमचा खरंच सगळ्यांवर विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की सगळे काम करतायत व्यवस्थित. फक्त आमचं आजचा पण प्रश्न काय आहे की आता मी स्पष्ट करतो ते की आत्ता देखील आम्हाला असं कुठली गोष्ट समजली नाही की काय चालू आहे. मग ज्यावेळेस तेली साहेब येतील त्यावेळेस आम्हाला उद्या समजेल की काय कुठपर्यंत कसा तपास आहे. आणि जे आमच्या काही रिक्वायरमेंट होत्या ज्या की त्यांना माहीत नव्हत्या त्या मी सगळ्या त्यांना लेखी स्वरूपात दिल्यात की म्हणजे तपासामध्ये काय काय पाहिजे होतं किंवा तुमच्याकडे आलंय का नाही, तर ते मी त्यांना देऊन टाकले. उद्या जे काय आंदोलन तुम्ही पुकारलेलं आहे म्हणजे गावकऱ्यांनी, ते होणार आहे. मी गावकऱ्यांना विनंती केली की समजा आंदोलन आपण सकाळी तुम्ही करताना चालू, तेली साहेब आले तर मग त्याच गावकऱ्यांना इथं कसं बोलणार, आपण काय करणार. म्हणून सगळ्यांना विचारात घेऊन उद्याचं जे आंदोलन आहे सकाळचं गावकऱ्यांचं, त्यांना मी सांगितलं की उद्याच्या दिवसापुरतं तुम्ही 1 दिवस पोस्टपोन करा. मग उद्या आपल्याला प्रॉपर माहिती भेटेल सगळी, आणि मग माहिती भेटल्यानंतर मग पुढचा निर्णय गावकरी घेतील आणि मी पण तुम्हाला स्पष्ट करेन. आता तुमची चर्चा झाली 1.5 तास चर्चा नाही, आम्ही जे बोललो त्यांना ते जास्तीत जास्त 20-25 मिनिटात आमचं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं काय होतंय, सगळ्या गोष्टी तेच ते मुद्दे आहेत सगळे. आणि आमचा प्रमुख मुद्दा कुठला आहे की पहिल्या 4 दिवसातला 8 दिवसातला जो तपास आहे ते तुमच्याकडे प्रॉपर आलेला आहे का. आणि मग ते तेली साहेबांकडं त्या गोष्टी सगळ्या आहेत, ते उद्या येतील, आम्हाला बोलवतील, ह्याच पद्धतीनं आम्ही येऊ. आणि एवढंच सांगतो, हां मी एवढंच सांगू इच्छितो म्हणजे पहिल्या डे 1 पासून मी हे सांगतोय की तपास आम्ही त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला आहे की तपास योग्य रीतीनं चालू आहे. ते पण आम्हाला विश्वास देत आहेत की तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे, कुठंही कुणाला कुठं सोडलं जाणार नाही. जे आरोपी आहेत, जे कटकारस्थान करणारे आहेत, त्यांना कुणालाही सोडलं जाणार नाही. आणि त्याच म्हणजे त्याच गोष्टीवर आम्ही पण पुढं करतोय आमचं. पण तुम्ही सकाळी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांशी तुमचं बोलणं झालं, नेमकं काय होतं? मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काय आश्वासन केलं? नाही झालं बोलणं माझं, नाही झालं. नाही, माझं मुख्यमंत्र्यांसोबत नाही बोलणं झालं. त्यांनी पोलीस अधीक्षक आणि CIDच्या ऑफिसरला फोन केला. पण जे सकाळी आंदोलन झालं त्याचे परिणाम असे काही झाले का की राज्य सरकार असेल कोणतरी बोललं असेल? त्यांनी फोन केला ना, मुख्यमंत्री साहेबांना CIDच्या ऑफिसरांना फोन केला आणि SP साहेबांना फोन केला. मग त्यांनी सांगितलं असं की काय तपासात म्हणजे काय माहिती करून द्यायची आहे कुटुंबाला वगैरे, आणि उद्या तेली साहेब ते आम्हाला माहिती देतील. हां, उपमुख्यमंत्री बोलणार होते पण ते गावाकडे असल्यामुळे त्यांना रेंज नव्हती. तुम्ही होतात, ज्या गोष्टी तिथं होतात ते तुम्ही त्याचे सगळं माहीत असतं तुम्हाला. लेखी म्हणजे असं काही निवेदन वगैरे नाही, काही गोष्टी आहेत किंवा ज्या तुमच्याकडे असतील किंवा नसतील पण आमच्याकडे आहेत, त्याच्यात तुम्ही तपास करा. त्यांना थोडं मागणी पुरावे नाहीत, काहीच नाही, फक्त चर्चा केली आम्ही की हे एखादी गोष्ट त्याच्यातनं नजरचुकीनं, समजा तुम्ही अशा व्यक्तीला पण एखाद्या विशिष्ट फोन आला होता त्याची तपासणी झाली आहे का, अशा काही गोष्टी बोललो मी, ते पण स्पष्टीकरण देतो मी नंतर. हां, धन्यवाद. आतापर्यंतच्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात? आता उद्या तेली साहेबांना ज्यावेळेस आम्ही बोलू त्यावेळेस आम्ही ते स्पष्टीकरण देऊ. तर धनंजय देशमुख यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. त्यांनी SIT आणि CIDच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. आम्ही तपास अधिकाऱ्यांसोबत फक्त चर्चा केली, आम्हाला जी माहिती हवी होती ती आत्ता मिळाली नाही. मात्र बसवराज तेली अर्थात SITचे प्रमुख आहेत
ते उद्या दुपारी माहिती देतील असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.